आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एगी वाळा खाऊन घ्या खाऊन. खूप फार वाईट. काय काम असेल? दुकानातच सगळं. मी सांगेन ते करायचं. म्हणजे माल आला की भरायचा, हिशोब ठेवायचा, तेच. घर आहे का राहायला? नाही. माझ्याकडे आहे राहायला जागा. चला दाखवतो. तू इथेच थांब बाळा. मी आईला घर दाखवून आणतो. त्या तिथे आहे. काय करताय? सांगितलं ना, मी सांगेन ती कामं करायची. तुम्हाला अडचणीला जागा देतोय ना, तुम्ही माझी अडचण दूर करायची. पोरीला वनवन भटकायची गरज नाही. थोडी तयारी दाखवलीस तर. अरे दीड दमडीची लायकी नाही, दया दाखवली, राहायला जागा देतोय, त्याची काही परतफेड नको का? घरातलं काही काम सांगा, म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी काही चालेल, सगळं करेन मी. बर, दुसरीकडे कुठे काम करतेस? नाही, कुठेच नाही. नवीन आहेस का? राहतेस कुठे? घर नाहीये आम्हाला. बाई गो, जा बाई. साफसफाई करण्याच्या बहाण्याने माझ्याच घराची सफाई केली तर मी काय करू? ओ, आम्ही चोर नाहीये. कोणी असा, पण माझ्या घरी नको. जा तुम्ही आता, निघा. पण जा म्हटलं ना. आई, खरंच खूप गरज आहे हो कामाची. सांगितलं ना तुला, नाहीये काम माझ्याकडे. हे बारक्या, हकल रे यांना. चला निघा. त्या तिथे आहे. काय करताय? साफसफाई करण्याच्या बहाण्याने माझ्याच घराची सफाई केली तर मी काय करू? जा तुम्ही आता, निघा. पण निघा म्हटलं ना. बिट्टी, मटका. काल रात्री एक छोटी पोरगी आली होती. कशासाठी आली होती? काही म्हणाली का? तसं फारसं काय नाही म्हणाली, फक्त म्हणत होती रुद्र साहेबांना भेटायचंय. का आली असेल बिट्टी? काय सांगायचं असेल तिला? हा वॉचमन पण ना, लहान मुलगी आली तर विचारायला नको का तिला? पुष्पा भाऊजी. वहिनी, थोडं बोलायचं होतं. म्हणजे मी रुद्र भाऊजींशीच बोलणार होते, पण ते रागवतील म्हणून. भाऊजी, मला अजूनही असं वाटतंय की आपला काहीतरी गैरसमज होते. गौरी असं नाही करणार हो.
तिच्याकडे बघूनच कळतं किती किती साधी होती, खऱ्या मनाची होती. ती ना इतरांसाठी स्वतःच्या सुखाला लात मारेल, पण पैशासाठी असं कुणाला नाही फसवणार. खरे, मलाही कळत नाही नक्की कोणावर विश्वास ठेवायचा. त्यात काल बिट्टी येऊन गेली म्हणजे कुठल्या अडचणीत नसतील ना त्या दोघी. पुष्पा भाऊजी, प्लीज तुम्ही काही कराल का? हो, ऍक्च्युली मला पण खूप डाऊटफुल वाईब्स येत आहेत. खरं काय ते शोधून काढायलाच हवं. आपण रुद्र भाऊजींशी बोलूया का? नाही, नको. आधी आपल्याला काही सापडतंय का बघू, मग त्याला सांगूयात. वहिनी, जर बिट्टी खरंच काहीतरी सांगायला आली असेल तर तिने हा प्रयत्न या अगोदरही केला असेल ना? नक्कीच केला असेल. काहीच नाही. बिट्टीला काय म्हणायचं होतं देवच जाणे. देव जाणे. ही बिट्टी आणि ही बिट्टीची आई यांच्यामुळेच आम्ही इकडे आलो. त्या कल्लू शेठ पासनं यांनीच आम्हाला वाचवलं. गौरीजी, तुम्ही इथे? ते इथं राहायला आलेत. राहायला? पण रुद्र साहेब कुठे आहेत? रुद्र, रुद्र ऐक ना. रुद्र, रुद्र मला गौरीजींबद्दल बोलायचंय. मला नाही बोलायचंय. आणि मुद्दाम करतोस का तू हे? तुला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. जबरदस्ती आहे का? हो आहे. का त्रास देतोय सुगाच? कारण आपण चुकलोय.
हे बघ, आपण गौरीजींना ओळखायला चुकलोय. अरे राहायला नसतील आले त्या. रुद्र साहेबांनीच तुम्हा मुलांची सुटका केली. एवढंच काय तर इथल्या प्रत्येक मुलाचा खर्च तेच करताय. त्यांनीच पाठवला असतील त्यांच्या विश्वासातले आहेत ना या. नाही, राहायला चालवा मी इथे. पण तुम्ही तर ते रुद्र साहेबांचं काय? ते आमचं घर नाहीये. आमचं या जगात नात्यातलं, विश्वासातलं असं कोणीच नाही. ते मालक होते आमचे आणि मी त्यांची मोलकरीण. ते काम सुटलं, संबंध संपला. आम्ही दोघीच आहोत एकमेकींसाठी. हक्क सांगावा असं कोणीच नाही या जगात. आता यापुढे आमच्या दोघींच्या आयुष्यात ते घर, त्या घरातली माणसं, रुद्र सर परत कधीच येणार. पार्टनर, मला खूप भीती वाटते. तो कल्लू सारखं माझ्यावर लक्ष ठेवतो. आईलाही तुझ्याशी बोलू देत नाही. ती पण खूप घाबरलीये, म्हणून मी ही चिठ्ठी लिहितीये. तो कल्लू खूप वाईट आहे. तू माझा बाबा पण नाहीये आणि आईचा नवरा पण नाहीये. आई त्याला ओळखत पण नव्हती, पण तुला वाटत असेल ना ती का नव्हती सांगत? कारण त्यांनी आईला धमकी दिली होती. तिने जर खरं सांगितलं तर मला आणि तुला मारून टाकेल, म्हणून आई घाबरलीये. तिला काहीच करता येत नाहीये. आईला मी सिग्नलवर भेटले. कल्लू माझा जीव घेत होता, म्हणून आईने मला तिथून वळून आणले. ती फक्त माझ्यासाठी हे सगळं सहन करते. माझ्या आईच्या चांगुलपणाची देवबाप्पा परीक्षा बघतोय. पार्टनर, तूच एक आहेस जो आईला यातनं वाचवू शकतोय. पार्टनर, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू तिला यातून बाहेर काढशील ना पार्टनर? हे सगळं वाचून आम्ही खोटं बोललो. त्याचा राग आला असेल ना पार्टनर तुला? पण आई सतत म्हणायची की पार्टनरला सगळं खरं सांगायला पाहिजे. पण काही ना काही व्हायचं आणि ते राहूनच जायचं. आम्ही खोटं बोलल्याची तू पाहिजे ती शिक्षा दे, पण कल्लूपासून आम्हाला वाचव. कल्लू खूप दुष्ट आहे. तो लहान मुलांना चटके देतो. तू त्याला शिक्षा कर ना पार्टनर, प्लीज. तू माझा बाबा नाहीये आणि मला असा बाबा नकोय. मला तूच बाबा म्हणून पाहिजे पार्टनर. तू बनशील ना माझा बाबा?
श्वेतावहिनी, आपल्याला जे वाटत होतं तसंच झालंय. बिट्टीने याआधी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला होता. ते पत्र बिट्टीनेच लिहिलंय. पत्र? हो, गौरीजी आणि बिट्टीने. रुद्र, श्वेतावहिनी, गौरीजी. रुद्र थांब. दादा ऐका ऐका, गौरीजी आणि बिट्टीला तर त्यांना थांबवून ठेवा. हा, चल चल चल. हा गौरीला आणायला तर नाही गेलं. रुद्र भाऊजी एवढ्या घाईत कुठे गेले असतील? पत्र, गौरी. पार्टनर, मला खूप भीती वाटते. तो कल्लू सारखं माझ्यावर लक्ष ठेवतो. आईलाही तुझ्याशी बोलू देत नाही. तो कल्लू खूप वाईट आहे. तो माझा बाबा पण नाहीये आणि आईचा नवरा पण नाहीये. पार्टनर, तूच एक आहेस जो आईला यातनं वाचवू शकतोय. पार्टनर, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू तिला यातून बाहेर काढशील ना पार्टनर? हे सगळं वाचून आम्ही खोटं बोललो. त्याचा राग आला असेल ना पार्टनर तुला? पण आई सतत म्हणायची की पार्टनरला सगळं खरं सांगायला पाहिजे. मग काही ना काही व्हायचं आणि ते राहूनच जायचं. आम्ही खोटं बोलल्याची तू पाहिजे ती शिक्षा दे, पण कल्लूपासून आम्हाला वाचव. कल्लू खूप दुष्ट आहे. तो लहान मुलांना चटके देतो. तू त्याला शिक्षा कर ना पार्टनर, प्लीज. तो माझा बाबा नाहीये आणि मला असा बाबा नकोय. मला तूच बाबा म्हणून पाहिजे पार्टनर. तू बनशील ना माझा बाबा? बस झालं बिट्टी. तू जिला आई म्हणतेस तिला आई या शब्दाचा अर्थही माहित नाहीये. त्यामुळे बस झाला. आई या शब्दाचा अपमान करू नकोस. मला खरंच कळत नाहीये मी माझी बाजू कशी मांडू. बिट्टीला मी जन्म दिला नाहीये खरं, पण मीच तिची आई आहे. जशी यशोदा कृष्णाची आई होती. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज झाला होता गौरी, पण तो आता दूर झालाय. काय माहित आता यांचं हे रडणं, हात जोडणं, माफी मागणं हे एखाद्या प्लॅनचा भाग असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता चाल ठेवा इथून. नंदाई चंदूशेठना सांग नवीन मेड बघायला. रुद्र सर, प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. निघा गौरीजी. आणि यापुढे ज्या घरात जा त्या घरात 4 पैशासाठी मी आई आहे असं खोटं सांगू नका. रुद्र, मी चुकलो पुष्पा.
मी गौरीजींना ओळखायला चुकलो. माझी खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक. बिट्टी मला रुद्र, माणूस म्हणल्यावर चुका तर होणारच ना. पण बिट्टीचा पार्टनर कधीच चुकत नव्हता. मला तिच्या डोळ्यात बघून कळायचं तिच्या मनात काय चालू आहे. पण ह्यावेळी नाही ओळखता आलं. मी त्यांचं काही न ऐकता त्यांना घराबाहेर काढलं. पुष्पा प्रेम आहे ना, प्रेम विश्वासावर टिकतं आणि मी नाही ठेवला विश्वास त्यांच्यावर. काय अर्थ आहे या प्रेमाला? मी चुकलो या. रुद्र शांत हो. हे बघ, माणूस कधी कधी चुकीचा नसतो, परिस्थिती चुकीची असते आणि ती आपल्याला खरं खोटं काहीच कळू देत नाही. आत्ताही तेच झालंय. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जे झालं ते झालं. आता आपण झालेल्या चुका सुधारूयात ना. त्या कल्लूने गौरीजींना आणि बिट्टीला काही करण्या अगोदर लवकरात लवकर त्यांना शोधायला हवं.